जय ज्योती जय सावित्री. सावित्री शक्तीपीठ इंडिया न्यूज चॅनलमध्ये मी सौवृंदा रोशन तळस, राहणार परतवाडा, सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र समन्वयक आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200 वर्षानिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 200 कविता सादर करण्याचा उपक्रम आम्ही सावित्रीच्या लेखी राबवत आहोत. तर आज कवयित्री सौ विशाखाताई यवतकर यांच्या जिंदगानी या काव्यसंग्रहामधील एक कविता मी आपल्यासमोर सादर करणार आहे आणि माझ्या कवितेचे नाव आहे फुले सावित्री. भिडेवाड्यातून बदलण्या सुरुवात भारताची झाली, भारताला बदलण्या फुले सावित्री आली, भारताला बदलण्या फुले सावित्री आली. वंचित समाज दबला होता गुलामगिरी खाली, भिडेवाड्यातून फुंकला हुंकार शिक्षा क्रांतीची झाली, भिडेवाड्यातून फुंकला हुंकार शिक्षा क्रांतीची झाली. ज्यांच्याकडे नव्हते वस्त्र तोंडी आले त्यांच्याही शब्दांचे शस्त्र, अन पहाट स्वातंत्र्याची झाली. भारताला बदलण्या फुले सावित्री आली, भारताला बदलण्या फुले सावित्री आली. होत्या अन्याय अत्याचाराच्या मनगुटी खाली पखाली, गुलामगिरीतून सोडविण्या माझी सावित्री वाघीण आली. दबला होता समाज सगळा, दबला होता समाज सगळा, बुरसटलेल्या अंधश्रद्धा अंधरुडी खाली. पहाट नव्या क्रांतीची झाली, भिडेवाड्यातून बदलण्या सुरुवात भारताची झाली, अन भारताला बदलण्या फुले सावित्री आली, अन भारताला बदलण्या फुले सावित्री आली. चला तर मग या कवितेत सौ विशाखाताईंनी आपल्याला काय सांगितले आहे ते थोडक्यात समजून घेऊया. कवयित्री विशाखाताईंनी या कवितेत ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याचे कौतुक केले आहे. विशाखाताई सांगतात की भारतातील समाज बदलण्याची सुरुवात ही भिडेवाड्यातून झाली. भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली. त्या शाळेतून मुलींना शिक्षण देण्यात आले. वंचित समाज जो गुलामगिरीखाली दबला होता त्यांनासुद्धा सावित्रीबाईंनी शिक्षण देऊन मोठी क्रांती घडवून आणली. ज्यांच्याकडे कपडे नव्हते, अन्न नव्हते, ज्यांच्याकडे शिक्षणाची सोय नव्हती, अशा लोकांच्या हक्कासाठी सावित्रीबाईंनी आवाज उठवला. त्यांना स्वातंत्र्याच्या समतेचा संदेश दिला. जेव्हा समाजावर अन्याय होत होता तेव्हासुद्धा त्यावर आवाज उठवण्याकरता वाघीण सावित्रीबाईंनी लढा दिला. त्यांनी अंधश्रद्धा, भेदभाव, गुलामगिरी दूर करण्यासाठी आयुष्यभर काम केले. ज्यांच्या यथक परिश्रमामुळे समाजात नवीन विचारांची पहाट झाली. समाजातील लोक शिक्षणाचे महत्त्व समजू लागले आणि भारतात सामाजिक बदलाची सुरुवात झाली. सावित्रीबाईंनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात मोठा बदल घडवून आणला. म्हणूनच आज आपण त्यांना शिक्षण क्रांतीच्या जननी आणि महान समाजसुधारक म्हणून आदराने स्मरण करतो. अशाच अर्थपूर्ण कविता पाहण्याकरता माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.